नमस्कार मित्रांनो, यंदा बिग बॉस मराठीच्या घराला अनेक दारं असल्याचं टीझरवरून स्पष्ट होत असून प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. तसेच यंदा स्वर्ग आणि नरक अशी थीम असल्याचे संकेतही टीझरवरून मिळत आहे. मात्र 6व्या पर्वाबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून त्यावरून लवकरच पडदा दूर होईल आणि घराची पहिली झलक, सदस्यांची नावे, थीमची अधिकृत घोषणा व विविध ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येतील. तर महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार का? पुन्हा एकदा भाऊचा कट्टा घराघरात पाहायला मिळणार का? असे विविध प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. एकंदरीत बिग बॉस मराठीच्या घरात नवे शिलेदार कोण असणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय. त्यामुळे संभाव्य स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बिग बॉस मराठी सर्व स्पर्धकांचा कल्ला, अनलिमिटेड ड्रामा, तुफान आणि विविध टास्कमुळे कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीची 5ही पर्व विशेष गाजली. या गाजलेल्या पर्वानंतर 6व्या पर्वात नेमकं काय वेगळं असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तसेच यंदा बिग बॉस मराठीच्या घरात कोण जाणार याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चेच्या प्रवाहात आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील संभाव्य स्पर्धकांची नावे सांगणार आहोत. नेहमीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठीच्या घरात नाटक, मालिका, वेब सिरीज आणि चित्रपटातील कलाकार पाहायला मिळतील. तसेच 5व्या पर्वाप्रमाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचाही समावेश असेल, तर इतर क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिग बॉस मराठी सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते. याप्रमाणे हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा आणि हॉटेल जलपरीच्या मालकांची विशेष स्टाईल व खास डायलॉग चाहत्यांमध्ये व्हायरल झाले असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर बोलत ढेवारा मटन थाई देणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके, नाद करती काय, यायलाच लागतंय असे म्हणणारा हॉटेल तिरंगाचा युवा मालक लक्ष्मण भोसले आणि खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही असं म्हणणारे हॉटेल जलपरीचे मालक रवी काळे यांचाही बिग बॉस मराठीच्या